थोडं मागे सराव. चौथा सेमी आणि 5 गाड्या. सेमी 4 5 गाड्या आणि 5 गाड्यांमधला एक जण कोणतरी विजयी फायनल साठी पात्र. चांगली मैदान या फाटीवरती पाहायला मिळाली. चांगले नामवंत बैल या फाटीवरती येऊन गेले आणि अजून सुद्धा येत आहेत आणि पुढे सुद्धा येतील. कारण मैदानात पारदर्शकता, कुणावरती अन्याय केला जात नाही असा शिस्तबद्ध आणि शिस्तीचा मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. अशा सासवडकरांच्या मैदानातील सेमी 4 सुटण्यासाठी सज्ज होतो. पावसानं काल हजेरी लावलेली आहे. वातावरण बदलत चाललेलं आहे. परत एकदा बैलगाडी मालक फायनल झाला पाहिजे. सगळ्यांनी सहकार्य करायचं, वेळ लावायचा नाही. सुटला सेमी फायनल. सासवडकरांच्या मैदानातील 4 सुटला आणि 4 मध्ये धुरा उडायला सुरुवात झाली. रणसंग्राम चालू आहे. हनुमान केसरी सासवडकरांच्या मैदानातील कुणाच्या नशिबी गुलाला पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पळतीये. रुद्राची आडे अलीकडून सुंदर अशी लढत देतोय, परंतु बाजी मारली हुकुमनं. थार गाडीचा मानकरी रुद्रा आणि लाडक्या. सेमी फायनल 4 चा निकाल आणि निकाल. सेमी फायनल 4 चा निकाल. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पैलवान पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला, चैतन्य चव्हाण बुलढाणा यांचा थार गाडीचा मानकरी रुद्रा. या गाडीचा 1 नंबरला विजय गाडी मालकाचा, त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे. सुंदर अशी गाडी पाहिली पप्पू शेठ अलगुडे राजगड वेल्ला, चैतन्य चव्हाण बुलढाणा. बुलढाणकरांचा घरचा साज पाला.